बातमीपत्राच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासंदर्भातली। पंतप्रधान मोदी मुंबई आणि पालघरचा दौरा करतात। आज पंतप्रधान मोदी सकाळी 11 वाजता म्हणजे थोड्याच वेळामध्ये मुंबईमध्ये येणार आहेत। वांद्र्यामधल्या बीकेसी मधील ग्लोबल फिनटेक फेस्टिवलला पंतप्रधान मोदी हजेरी लावणार आहेत। या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी संबोधित करतील। पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। दरम्यान बीकेसी मध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। गेल्या 2 दिवसांपासून बीकेसी मध्ये मोठी वाहतूक कोंडी होतीये। आजही वाहतूक कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे। दरम्यान पालघरमधील 76,000 कोटींच्या वाढवण बंदराचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळामध्ये बीकेसी मध्ये येणार आहेत। बीकेसी मधल्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 वाजता या ठिकाणी उपस्थित राहतील। त्यानंतर 11:30 वाजता ग्लोबल फिनटेक फेस्टिवलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स जाणून घेऊयात। माझे सहकारी जुही सध्या आपल्यासोबत आहेत, तर पालघरमधले सुद्धा दौऱ्याचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत माझे सहकारी विनय यांच्याकडून। जुही, पहिल्यांदा तुझ्याकडे येते। थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी उपस्थित होतील। कशा पद्धतीने बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि एकूणच या मार्गावरती वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कशा पद्धतीची तयारी करण्यात आली आहे? तृप्ती, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अवघ्या काही मिनिटातच मुंबईमधल्या बीकेसी परिसरातील ग्लोबल फिनटेक फेस्टिवलला आपली हजेरी लावणार आहेत। या कार्यक्रमानिमित्त बीकेसी परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे। कारण का राजकोटमध्ये जी घटना घडली त्या घटनेनंतर प्रथमच पंतप्रधान हे मुंबईत दाखल होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरची बीकेसी मधील जी वाहतूक कोंडी आहे ती वळवण्यात आली आहे। म्हणजे तुम्ही SCLR असेल, JVLR असेल, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे या मार्गांचा वापर करू शकता। मात्र जर तुम्हाला बांद्रा स्टेशनला जायचं असेल तर मात्र तुम्हाला हे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल, कारण का या मार्गासाठी अन्य कुठलाही मार्ग देण्यात आला नाहीये। काही मिनिटातच मोदी हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि त्या निमित्ताने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कारण का दुसरीकडे काँग्रेसने देखील आंदोलनाचा इशारा दिला आहे। बीकेसीमध्ये काँग्रेस मुक आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी आणखी बंदोबस्त वाढवला आहे। जसा मी मगाशी उल्लेख केला की राजकोट किल्ल्यावरील जी घटना घडली त्या घटनेनंतर प्रथमच पंतप्रधान हे मुंबईत येत आहे। ग्लोबल फिनटेक फेस्टिवलला त्यांची उपस्थिती ते दर्शवत आहेत। या दौऱ्यादरम्यान ते नेमकं भाषण करताना, संबोधित करताना या विषयावरती काय भाष्य करतायत किंवा नागरिकांना संबोधित न करता जे मंत्री त्यांच्यासोबत उपस्थित आहेत त्यांना नेमक्या काय सूचना देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। वाहतूक कोंडीचा जर आपण प्रश्न पाहिला तर मग बीकेसीचे रस्ते बंद असल्यामुळे जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती सर्व वाहतुकीचा भर असणार आहे आणि जे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सहसा गजबजलेला नसतो, तिथे गर्दी वर्दळ फार कमी असते, ट्रॅफिकचं समस्या तिथे नसते। मात्र आज तिथे ट्रॅफिकची समस्या उद्भवू शकते, कारण का बीकेसीचा रस्ता बंद असल्यामुळे या रस्त्याचा उपयोग वाहतूक विभागाने करण्यास सांगितलं आहे। मोदी अवघ्या 1 वाजेपर्यंतच आहेत या बीकेसी परिसरामध्ये। 1 वाजेपर्यंत वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे। निश्चित जुही, 11 ते 1 वाजेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये म्हणजे बीकेसी मध्ये असणार आहेत। त्यानंतर ते पालघरला थेट जाणार आहेत। माझ्यासोबत अशीच राहा। माझे सहकारी विनय सध्या पालघरवरून आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। विनय, पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 वाजता पालघरमध्ये पोहोचतील। कार्यक्रमाची कशी तयारी करण्यात आलेली आहे? मोठ्या प्रमाणामध्ये लोक उपस्थित राहणं अपेक्षित आहे, त्या दृष्टीने गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे का? तृप्ती, नक्कीच हा केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे खूप जय्यत तयारी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून देखील करण्यात आलेला आहे। पोलिसांचा फौजफाटा पूर्णपणे पालघर शहराभोवती आहे आणि पालघर शहरामध्ये जिथे कार्यक्रम आहे त्याच्या 5 किलोमीटरच्या अंतरापासूनच पोलिसांनी पूर्णपणे बॅरिकेड्स लावले आहेत। प्रत्येक वाहनांना तपासूनच आतमध्ये सोडलं जातं आणि त्याचबरोबर जी म्हणजे रायगड असेल, त्याचबरोबर ठाणे असेल, पालघर असेल, नाशिक या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते लोक खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे। बसेसमधून लोक मोदींच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 11 वाजेच्या पूर्वी या सगळ्या लोकांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला, त्याच्यामुळे लोकांची गर्दी देखील खूप मोठ्या प्रमाणात या सभागृहामध्ये झालेली आहे। आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जर प्रकल्प आपण पाहिला की हा केंद्र सरकारचा म्हणजे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, मात्र हा वाढवण बंदर हा देशाचा मानबिंदू ठरणार आहे। कारण गेले 30 वर्षापासून
केंद्र सरकार हे प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु अनेक अडचणी समोर येत होत्या. न्यायालयाच्या काही निर्णय समोर आले होते त्यामुळे, आणि त्याचबरोबर काही स्थानिक ग्रामस्थांचा विरोध या ठिकाणी होत होता. हे सगळं आता हे करून केंद्र सरकारने 76,000 कोटींची मंजुरी दिलेली आहे. आणि आता आज हा प्रकल्पाचा भूमिपूजन झाल्यानंतर या खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. आपण पाहिलं दुसऱ्या बाजूला जे ग्रामस्थ आहेत, ज्या प्रकल्पाच्या अंतर्गत 45 गावांचे जे ग्रामस्थ आहेत, ते ग्रामस्थांनी आपापल्या गावामध्ये निदर्शनं केलेली आहेत. त्याचमुळे हा पोलिसांचा मोठा फौजफाटा कार्यक्रमास स्थळी आहे की जेणेकरून कोणी आंदोलन करते इथपर्यंत पोहोचू नये, हा एक पोलिसांचा प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण या प्रकल्पाच्या जर बाबतीत विचार गेला तर महाराष्ट्रामध्ये फक्त 2 असे बंदरं आहेत, ती म्हणजे मुंबईचं BPT पोर्ट आणि त्यानंतर नवी मुंबईमधला JNPT पोर्ट, हे 2 पोर्ट आहेत. परंतु या पोर्टना यांची जी खोली आहे ती खोली एक तर 15 मीटरपर्यंतच आहे. त्याच्यामुळे मोठी जहाजं जी आहे ती या बंदरापर्यंत येत नव्हती. जगातली जी मोठी जहाज आहे ती मग सिंगापूरच्या पोर्टमध्ये आणली जात होती, तिथे त्याचा माल खाली केला जात होता आणि त्यानंतर छोट्या जहाजामधून ते JNPT मध्ये आणलं जात होतं. यामुळे आर्थिकदृष्ट्या हे परवडणारं नव्हतं. त्यामुळे आत्ता वाढवण बंदर जर झालं, या वाढवण बंदरामधले जगातले सर्वात मोठी जहाजं जी आहेत ती मोठी जहाजं या बंदरामध्ये येतील, कारण या वाढवण बंदराला नैसर्गिकरित्या 20 मीटरची खोली आहे. त्यामुळे या वाढवण बंदराचा एकंदरीत जलवाहतुकीच्या दृष्टिकोनातून एक सगळ्यात महत्त्वाचा हा प्रोजेक्ट ठरणार आहे. आणि या प्रकल्पामुळे मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल यांची कनेक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि त्याचमुळे या राज्यांना आणि इतर राज्यांना जोडलं जाण्यासाठीच कनेक्टिव्हिटी देखील केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने तयार केलेली आहे. त्यामध्ये रेल्वे वाहतूक असेल, त्याचबरोबर रस्ते मार्गाने देखील वाहतूक, म्हणजे मुंबई दिल्ली कॉरिडॉरला पण महामार्गाला हे वाढवण बंदर जोडलं गेलेलं आहे. समृद्धी महामार्ग असेल, वडोदरा हायवे असेल, त्याला देखील हे वाढवण बंदराचा कनेक्टिव्हिटी देण्यात येईल. त्याच्यामुळे या वाढवण बंदराचा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर मात्र संपूर्ण देशामध्ये इथून वाहतूक सुरू होणार. त्याच्यामुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे हा केंद्र सरकारने त्या दृष्टीनेच या सगळ्या प्रकल्पाकडे पाहिलेला आहे. 2029ला हा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे आणि दुसरा टप्पा हा 2034ला पूर्ण होणार. निश्चित विनय, देशाच्या अर्थकारणामध्ये महाराष्ट्राचं महत्त्व नेहमीच मोठं राहिलेलं आहे आणि या बंदरामुळे आणखीन ते महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं या भूमिपूजनासाठी येणं तितकंच महत्त्वाचं ठरतंय. धन्यवाद या संपूर्ण सविस्तर आढाव्यासाठी. माझी सहकारी जुई सुद्धा मुंबईमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अपडेट्स, दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स देत होती. त्या संदर्भात जुईचेही आभार.